नमस्कार बांधवांनो, मी प्रशांत पवार, निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बांधवांनो, आजचा आपला विषय आहे की भारतातील शेती नेमकी खरोखर तोट्यात आहे की नफ्यात आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर नफ्यात असेल तर का आहे आणि तोट्यात असेल तर का आहे, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तसं बघायला गेलं तर एका दाण्यापासून हजार दाणे उत्पन्न होणारा बिझनेस म्हणजे शेती आहे. परंतु तरी सुद्धा हजार पट ग्रोथ असून सुद्धा हा शेतकरी कायमस्वरूपी तोट्यात व कायमस्वरूपी कर्जाच्या ओझ्यात आणि कायमस्वरूपी आत्महत्येला प्रवृत्त का होत आहे, या विषयावर आज आपण चर्चा करणार. तर याच्या मागे अनेक कारणं सांगता येतील. सरकारी धोरण हा विषय थोडासा आपण बाजूला ठेवूया. सर्वप्रथम शेतकरी मानसिकता यामागे खूप मोठं एक कारण आहे. कारण शेतकरी स्वतःची मानसिकता बदलायलाच तयार आहे. कारण काल जे करत होता तेच तो आज करत आहे आणि आज जे करत आहे तेच तो उद्या करणार आहे. म्हणून आणि बदलाची अपेक्षा शेतकरी करतो, त्यामुळे त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आज जर आपल्याला बदल हवा असेल तर जे आपण काल केलेलं आहे त्याच्यात काहीतरी आज बदल करावा लागेल, तर आपल्याला उद्या काहीतरी दिवस वेगळा दिसेल. परंतु शेतकरी ही टेंडन्सी, ही मानसिकता बदलायला तयार नाही. म्हणून जे पारंपरिक पद्धतीने जे चालत आलेलं आहे त्याच्याकडेच शेतकऱ्याचा कल राहिलेला आहे. शेजारच्या शेतकऱ्याने जे केलं तेच आपण करायचं ना, आपण जे करतो तेच आपल्या शेजारचा शेतकरी करतो, अशा पद्धतीने शेतकऱ्याचं सगळं जीवनमान व सर्व डेली रुटीन चालू आहे. त्यामुळे सुद्धा बऱ्याच अंशी की खरोखर मार्केटची गरज काय आहे, मार्केटला पाहिजे काय आहे, किती प्रमाणात पाहिजे, किती प्रमाणात नाही पाहिजे, या पद्धतीचा अभ्यास अजून सुद्धा शेतकरी हा करत नाही. तसं बघायला गेलं तर भारताची अर्थव्यवस्था 70% शेतीवर अवलंबून असून सुद्धा तो शेतकरी आहे तो आज सुद्धा तोट्यात आहे, अडचणीत आहे आणि आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. याच्या मागे हा जो आता आपण मुद्दा सांगितला की शेतकरी मानसिकता, याच्या मागे खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. कारण शेतकरी स्वतःमध्ये बदल करायला तयार नाही. शेतकरी पारंपरिकतेकडेच चाललेला आहे आणि त्यामुळे तो कुठेतरी उत्पन्नापासून आणि पैशापासून कुठेतरी वंचित राहताना आपल्याला दिसत आहे. सरकारी धोरण तर आहेच. कारण बऱ्याच वेळा मालाचे जेव्हा भाव वाढतात तेव्हा अचानक त्याला मालाच्या भावाला कसं कंट्रोलमध्ये आणता येतील, तर अचानकपणे आणि एकदम फास्टपणे सरकारी धोरणं राबवले जातात आणि त्या मालाच्या भावाला कसं कंट्रोलमध्ये ठेवता येईल त्या पद्धतीप्रमाणे ते कंट्रोलमध्ये ठेवले जातात. आज आपण बघत आहोत की गेल्या 2-3 आठवड्यापूर्वी कांद्याचे भाव 4-4.5 हजार रुपये प्रति क्विंटल होते. परंतु कांद्याचे भाव वाढल्यामुळे आणि निवडणुका संपल्यामुळे लगेच कांद्याचे भाव हे 1000 ते 1500 रुपयावर आलेले आहेत. म्हणून अचानकपणे 2 ते 3 हजार रुपयाचा जो भावामध्ये जी तूट झाली, त्यामुळे सुद्धा अशा धोरणांमुळे सुद्धा शेतकरी हा तोट्यात जात आहे. त्याचप्रमाणे एक जी उदासीनता आहे, तिसरं कारण म्हणजे शेतकऱ्यांची जी उदासीनता आहे, ते सुद्धा एक खूप मोठं कारण शेती आणि शेतकरी तोट्यात जाण्याचं आहे. कारण शेतीमध्ये काही मिळत नाही, काही करायला नाही म्हणून शेती करतो, हा एक खूप मोठी मानसिकता शेतकऱ्याला तोट्यात नेण्यास कारणीभूत आहे. आज जर आपण त्या उलट परदेशातील धोरण बघितलं तर आपल्या तुलनेने इस्रायलमधील शेती, कॅनडामधील शेती ही ज्या शेत्या बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रगत शेती अशी दिसते. परदेशात शेतीला उद्योगाचा दर्जा दिला गेलेला आहे. शेतकरी शेतकरी असणं म्हणजे तिथे कॉलर टाईट होणं किंवा उच्च वर्गातील व्यक्ती आहे असं म्हटलं जातं. आज जर आपल्याकडे बघितलं तर तू काय करतो, शेती करतो म्हणून त्याच्याकडे कमी नजरेने बघितलं जातं. त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि त्याला काहीच करायला काही नव्हतं म्हणून तो शेती करतो आहे, अशी भावना आज आपल्या समाज मनात आणि आज आपल्या ग्रामीण भागात दिसायला मिळते. तर आज जर आपण विचार केला तर एका शेतकऱ्याला 2 मुलं असतात. 2 मुलं असतात, एक हुशार असतो आणि एक थोडासा अभ्यासात कमकुवत असतो. तर तो शेतकरी त्या हुशार मुलाला नोकरी करायला पाठवतो आणि जो अभ्यासात कमकुवत असतो त्याला तो शेतीवर लावत असतो. त्या उलट परदेशातील धोरण आहे, जो हुशार असतो त्याला शेतीवर ठेवलं जातं आणि जो अभ्यासात कमकुवत असतो त्याला नोकरीवर पाठवलं जातं. मुळात हा भ्रम, हा समजच आपला शेतकऱ्याचा चुकीचा आहे की हुशार लोकांनी नोकऱ्या करायचा आणि मठ्ठ लोकांनी शेती करायचा, हे जे धोरण आणि हे जे समीकरण बांधलं गेलेलं आहे त्यामुळे सुद्धा शेती व्यवसाय कुठेतरी तोट्यात आलेला आहे. जर तेच हुशार विद्यार्थी आणि तेच हुशार व्यक्ती जर शेतीवर राहिले तर कदाचित शेतीची आज जी झालेली दुर्दशा आहे ती दुर्दशा दिसली नसती.
आज आपण भारतातील शेतीचा तोट्याचा विचार करतो, परंतु आज भारतातच काही ठिकाणी इतके मोठे प्रगत शेतकरी आहेत की ते एका उद्योगाला सुद्धा लाजवतील अशा प्रमाणात त्यांचं उत्पन्न आहे, अशा प्रमाणात ते मोठ्या प्रमाणात कोट्यवधींमध्ये उत्पन्न काढलं जातं. त्यांनी हीच मानसिकता अवलंबवली की आपल्या हुशारीचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करायचा, तो दुसऱ्यांच्या उद्योगात नाही करायचा. आपल्या हुशारीचा उपयोग आपल्या शेतीमध्ये करायचा आणि आपल्या शेतीला उद्योग म्हणून बघायचं, आपल्या शेतीला व्यापार म्हणून बघायचा आणि त्या पद्धतीने त्यांनी आपली शेती डेव्हलप केली. आणि आज भारतात सुद्धा काही प्रमाणात शेतकरी कोट्यवधींमध्ये उत्पन्न काढताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर अजून एक शेती मागे पडायचं एक कारण असं आहे की आज जर आपण विचार केला तर लग्नांचं एक खूप मोठं कारण आहे. आज जर लग्न म्हटलं की समाजात खूप मुलींची वानवा झालेली आहे. आज लग्नासाठी मुली मिळत नाही. प्रत्येक शेतकरी बापाची अशी अपेक्षा आहे की आमचा होणारा जावई शिपाई का असेना पण नोकरीवालाच असावा. ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून सुद्धा काही मुलं इच्छा असून सुद्धा, शेतीमध्ये हुशारी असून सुद्धा त्यांना नाविलाजास्तव नोकरी करावी लागते. कारण भविष्यात त्यांना कुठेतरी जोडीदार हवा असतो आणि हा जोडीदार मिळवण्याकरता त्यांचा कल हा नोकरीकडे बघताना आपल्याला दिसत आहे. शेतकऱ्याचीच मानसिकता अशी आहे की मला शिपाई जावई मिळाला तरी चालेल, परंतु शेतकरी नवरा माझ्या मुलीला मिळायला नको, अशी मानसिकता असल्यामुळे सुद्धा शेतीकडून अनेक लोक डायव्हर्ट होत आहेत आणि नोकऱ्यांकडे जात आहेत. त्या सिमेंटच्या जंगलांमध्ये लोक पसरत आहेत. म्हणून मुलींनीच अशी भावना व्यक्त केली पाहिजे की मला बागायतदार नवरा पाहिजे, मला नोकरीवाला नोकर नवरा नको. ही मुलींची जेव्हा मानसिकता होईल तेव्हा कुठे आपल्या भारतातील शेतीला चांगले दिवस येऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीला जर बदलवायचं असेल तर सर्वप्रथम सरकारी धोरणं तर भविष्यात बदलवले जातील, परंतु स्वतः शेतकऱ्यांनी स्वतःच्या मानसिकतेत बदल घडवण्याची गरज आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवण्याची गरज आहे. काहीच करायला नाही म्हणून शेती करतो, हा दृष्टिकोन सर्वप्रथम बदलणं गरजेचं आहे. शेतीला व्यापारी दृष्टिकोनातून बघा, शेतीला व्यावसायिकतेकडे बघा, शेतीला उद्योग म्हणून बघा. तर भविष्यात शेतीसारखा व्यवसाय, शेतीसारखा व्यापार कुठलाच असणार नाही. जसं 5-50 वर्षांपूर्वी होतं की उत्तम शेती, दुय्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, त्याचप्रमाणे कदाचित पुन्हा येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल की उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. मध्यंतरीच्या काळात असं झालं होतं की उत्तम व्यापार, दुय्यम नोकरी आणि कनिष्ठ शेती. म्हणून सर्व शेतकरी बांधवांनो, आपल्याला हे समीकरण बदलवायचं आहे आणि हे समीकरण बदलवायला कोणी सरकारी धोरण बदलवू शकत नाही, तर आपली स्वतःची मानसिकताच हे धोरण बदलू शकतं. म्हणून येणाऱ्या काळात शेतकऱ्यासारखा राजा कोणीच नसणार आहे. म्हणून शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि शेतकऱ्याला राजा म्हणा आणि शेतकरी इथून पुढे राजा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.